मोबाईल बघायचं कमी व्हावं म्हणून असं काहीतरी आज नवीन कांड केलं होतं बरं का. आता काय केलं ते सांगतेच, पण ते अगोदर ना माझी सकाळ तर 5:30 चालू होते बरं का. पहिलं तर अगोदर गरम पाणी प्यायचं आणि नंतर ना वॉकिंगला जात असते. वॉकिंग नाही म्हणलं तर अर्धा तास करून येते, नंतर फ्रेश होते आणि पहिला तर येतो माझ्यासाठी चहा. आता नंतर तोपर्यंत आदिराज उठलाच होता, पण आदिराज झोपेत होता तोपर्यंतच मी एक नवीन कांड केलं होतं. म्हणजे त्याच्या डोळ्याखाली ना असं काळं लावलं होतं. आता तो जास्तच मोबाईल बघतोय ते सोडण्यासाठीच असं केलं होतं बरं का. पण त्याला एक क्षणासाठी ते खरं पण वाटत नव्हतं आणि थोडासा तो आतून घाबरला पण होता. पण म्हणलं चला आता असं घाबरून तरी थोडासा मोबाईल बघायचा कमी करा. नंतर बाहेर आल्यावरती खरंच खूप असं ऊन पडलं होतं बरं का. सकाळच्या उन्हात बसायला पण आवडतं, पण म्हणलं चला आता घरातली कामं परत तशीच राहतात. मग तिथून आले आणि नंतर घरातली कामं करायला घेतली. ती बाकीची सगळी कामं आवरली. त्यानंतर नाही औषध लावलेली केळी पण छान पिकली होती. माझं जे बिशीचं काम होतं ना त्यासाठीच मी बाहेर गेले होते. तोपर्यंत मुलींनी इकडं प्लॅन ठरवला होता की आता मम्मीला सरप्राईज म्हणून आपण लोणचं तयार करू बरं का. म्हणलं चला आता नवीन असं काहीतरी शिकतात ना ते बघूनच खरंच खूप छान वाटतं बरं का. त्यांनी सगळी तयारी केली होती, पण झालं असं की ज्यावेळेस फोडणी द्यायची होती ना त्यावेळेसच मी आले, त्यामुळे त्यांचा थोडासा हापमूड झाला बरं का. पण लोणचं अगदीच छान झालंय असं म्हटल्यावर त्यांचा तो हापमूड पण छान झाला आणि खरंच लोणचं खूप छान झालं होतं. नंतर ना मग आदिराचा अभ्यास घेत बसलो होतो बरं का. आता मी आणि त्याचे मित्र त्याला समजून सांगतच होतो आम्ही आणि त्याला बसवलं होतं स्पर्धा परीक्षेला. आता त्याचं टेन्शन ना त्याच्यापेक्षा जास्त मलाच आलं होतं बरं का. कारण शाळेची एक्झाम वेगळी आणि जेव्हा आपण असं काहीतरी स्पर्धा परीक्षेला बसतो ना त्यावेळेस खरंच खूप टेन्शन येतं बरं का. मग आता त्याचा नाही म्हटलं तरी बराच वेळ अभ्यास घेतला आणि नंतर ना मग मी लागले होते बाकीच्या कामाला. आता मला करायचं होतं श्रीखंड, त्याच्यासाठीच हे दही ठेवलं होतं. संध्याकाळी छान असं जेवण केलं तर